नमस्कार. आज मी ह्या शेंगांची भाजी करत आहे. यांचं नाव आहे अबईच्या शेंगा. याला कोणी अबईच्या शेंगा, आबईच्या शेंगा, पठाडीच्या शेंगा असं म्हणतात. ही जंगलात येणारी रानभाजी आहे. हिची लागवड केली जात नाही, शेताच्या बांधावरही येते आणि वेलाला ह्या अशा प्रकारच्या शेंगा येतात आणि ह्या हिवाळ्यातच येतात, वर्षातनं एकदा. तर ही पौष्टिक अशी भाजी आहे, खूप पौष्टिक भाजी आहे. हिच्यामध्ये अजीवनसत्व असतं. तसंच शिराच्या शेंगा असल्यामुळे कॉन्स्टिपेशनसाठी खूप चांगली आहे. पावसाळ्यामध्ये जशा रानभाज्या येतात, कटुरले, कंटोली, त्या प्रकारेच ह्या अबईच्या शेंगा हिवाळ्यात येतात. पूर्वी सर्व लोकांना ह्या शेंगा माहीत होत्या, ही भाजी माहीत होती. पण आता दिवसेंदिवस ही भाजी कोणती आहे, कशी आहे, हे एक नवीन पिढीला माहीत नाही आहे. म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे. व्हिडिओ करण्याच्या मागचं कारण तेच आहे की सर्वांना ह्या भाजीबद्दल कळलं पाहिजे. ही एक आपली पूर्वीची रानभाजी आहे. ही हळूहळू लुप्त होऊ नये आणि सर्वांना याच्याबद्दल माहिती मिळावी. मी ह्या शेंगा घेतल्या आहेत. यातल्या मी कोवळ्या शेंगा बाजूला काढल्यात आणि थोड्या जाड अशा शेंगा मी बाजूला काढलेल्या आहेत. जाड शेंगांची मी मसाल्याची भाजी करणार आहे, तर कोवळ्या शेंगांची मी सुकी भाजी करणार आहे. हिचं अशा प्रकारे देठ काढून शिरा काढता येतात. जास्त पक्व झालेली शेंग असेल तर शिरा निघतात, नाही तर निघत नाही. आणि अशा प्रकारे मी बारीक चिरून घेते. मी ह्या शेंगांच्या शिरा काढतच नाही, कारण हे आपल्याला पोटासाठी खूप चांगले असतात. शिरांच्या भाज्या खाव्या. अशा 2-3 शेंगा धरून ह्या बारीक बारीक चिरून घ्यायच्या आहेत. एका वेळेला 2-3 शेंगा हातात पकडून बारीक सहज चिरल्या जातात. अशा प्रकारे मी सर्व शेंगा चिरून घेत आहे. ह्या अशा जाड शेंगा काढलेल्या आहेत बाजूला. ह्या बारीक शेंगा आहेत, कोवळ्या शेंगा आहेत. जाड शेंगांची मी मसाल्याची भाजी करणार आहे. आज मी ह्या अबईच्या शेंगांची 2 प्रकारच्या भाज्या करून दाखवणार आहे. सर्व शेंगा मी चिरून घेतलेल्या आहेत. ह्या पाव किलोमध्येही खूप शेंगा आल्या होत्या. यातच मी 2 प्रकारच्या भाज्या करणार आहे. भाजीसाठी असे जाड तुकडे घेत आहे. असे जाड तुकडे घेतात. मी मात्र सगळ्या बारीक तुकड्यांचीच भाजी करणार आहे. मसाल्याची भाजी असो किंवा सुकी भाजी. या शेंगा थोड्या जाड असतात, त्यामुळे हे पाणी टाकून आपल्याला या शिजवायच्या आहेत. इथे बाजूला मी आता एक कढई ठेवली आहे. त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकत आहे. खूप जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर पाणी फेकलं जातं आणि वाया जातं. आपल्याला या भाजीचं पाणी फेकायचं नाही. याचे सर्व पौष्टिक गुणधर्म हे आपल्याला भाजीमधनं घ्यायचे आहेत. त्यामुळे ही भाजी शिजवताना पाणी फेकायचं नाही, तेवढ्याच पाण्यामध्ये शिजवायची आहे. अशा प्रकारे ही पाण्यामध्ये आता शिजवायला ठेवलेली आहे. फुल गॅस केला आहे. पाणी उकळायला लागलेलं आहे. आता मी मंद आचेवरती ह्या शेंगा शिजवून घेते. याला बरोबर 10 मिनिट वेळ लागतो शिजवायला. तोपर्यंत मी भाजीच्या मसाल्याची तयारी करत आहे. इथे मी एक छोटा चमचा भरून तीळ घेतलेली आहे. थोडंसं जिरं घेतलेलं आहे अंदाजे आणि दाण्याचं कूट घेतलेलं आहे 1.5 चमचा. भाजी कमी आहे, त्यामुळे मी कूट पण थोडं कमीच घेतलेलं आहे. आणि इथे काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. हे अशा प्रकारे हे मिक्सरमध्ये बारीक नाही करायचं आहे, आपल्याला असं जाड भरडसारखं ठेवायचं आहे. त्यामुळे अशा ह्याच्यात मी कुटून घेत आहे. पहिले लसूण आणि जिरं फक्त कुटणार आहे. हे आता मी जाडसर कुटून घेते. अशा प्रकारे फक्त लसूण आणि जिरं पहिले कुटलं. आता यामध्ये मी दाण्याचं कूट टाकणार आहे आणि परत याला कुटून घेईन. हे दाण्याचं कूट आहे. आणि तीळ सगळ्यात शेवटी कुटणार आहे. कशी ती जराशी अखंड राहिलेली छान वाटते भाजीमध्ये, म्हणून ती शेवटी कुटायची आहे. शेवटी तीळ टाकत आहे. तीळ टाकून थोडंसं कुटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जाडसर कुटून झालेलं आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊयात. शेंगाही उकळत आहेत, शिजत आलेल्या आहेत.
पाणी पण बऱ्यापैकी आटलेलं आहे, त्यामुळे शेंगांचं पाणी फेकण्याची काही गरज पडणार नाही. अंगच्या पाण्यामध्येच आपण भाजी करणार आहोत. जरा झाकण ठेवून शिजवून घेऊ. थोड्या जाड असतात शेंगा, 10 मिनिटांमध्ये शिजतील त्या. आता आपण भाजीच्या फोडणीची तयारी करूया. कढई ठेवली आहे मी तापायला. त्यामध्ये थोडं तेल घालत आहे फोडणीसाठी. कोरडी भाजी असल्यामुळे तेल जास्त घातलं तरी भाजी छान लागेल, कमी टाकलं तरी काही हरकत नाही. शेंगा शिजलेल्या आहेत. थोडंसं जिरं टाकलेलं आहे, मोहरी टाकली आहे. वाटताना मी जिरं घेतलं होतं म्हणून आता फोडणीत थोडंसंच टाकत आहे, नाही टाकलं तरी चालेल. हिंग घालत आहे आणि हे जे कुटलेलं जाडसर भरड आहे हे टाकत आहे. वाटण आहे हे थोडंसं तेलामध्ये परतून घेते. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, जळणार नाही याची काळजी घ्यायची. त्यामध्ये हळद घालत आहे आणि आपल्या आवडीनुसार तिखट आपण टाकू शकतो. हळद आणि तिखट परतवल्यावर ह्या उकळलेल्या शेंगा मी यामध्ये टाकत आहे. अशा प्रकारे उकडून घेतलेल्या शेंगा आहेत आणि थोडंसं पाणी आहे ते त्यातच टाकते. लागत असेल तर अजून एक्स्ट्रा पाणी आपण टाकू शकतो. मीठ घालत आहे. अशा प्रकारे अभईच्या शेंगांची सुकी भाजी झालेली आहे. आता मी मसाल्याची भाजी करत आहे. त्यासाठी कढई तापायला ठेवली आहे. तेल तापवून घेत आहे आणि यामध्ये मी आपलं नेहमीचं जे वाटण असतं ते घालणार आहे. कांदा भाजून आणि खोबरं भाजून जे वाटण करतो तसं वाटण हे आहे. अशा प्रकारे हा मसाल्याचा गोळा यामध्ये टाकलेला आहे. हा तेलामध्ये आपण आता परतून घेतो आणि वरून आलं लसणाची मी पेस्ट टाकत आहे. हे अशा प्रकारची पेस्ट मी फ्रीझरमध्ये करूनच ठेवते. अशा वड्या असतात, ह्या मसाल्याच्या भाजीला वापरते. आलं लसणाची पेस्ट घालून थोडंसं परतवायचं आहे. नंतर यामध्ये हळद, तिखट आणि गरम मसाला, काळा मसाला आहे तो घालत आहे. मसाल्याची भाजी असल्यामुळे यामध्ये मी हा काळा मसाला घालत आहे. वाटण आपलं परतूनच झालेलं आहे. आता थोडंसं परतवलं की लगेच आपल्याला यामध्ये शेंगा घालायच्या आहेत. त्या थोड्या शेंगा मी काढून ठेवल्या त्या मसाल्याची भाजी करण्यासाठी. भाजीला ग्रेव्ही करण्यासाठी आपल्याला थोडं पाणी घालावं लागेल. मीठ घालत आहे. अशा प्रकारे अभईच्या शेंगांची मसाल्याची भाजी तयार झालेली आहे. तुमच्या गावामध्ये ह्या शेंगांना काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.